नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंगची जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। या ठिकाणी आपण CET सेलची ही नोटीस नंबर 1 पाहू शकतो। खूप दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंगचे जे काही प्रवेश आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। जे काही वेळापत्रक देण्यात आलं आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जेही विद्यार्थी पात्र आहेत असे विद्यार्थी 26 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काही ऑनलाइन डॉक्युमेंट सबमिशन आहे ते तुम्ही 4 सप्टेंबर पर्यंत करू शकता। यावर्षी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाइन पद्धतीने होत आहे। त्यामुळे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर कोणती त्रुटी असेल किंवा नावामध्ये बदल असेल तर ऑनलाइन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात। याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दक्षता घ्यावी। जेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांची जी काही मेरिट लिस्ट आहे ती 6 सप्टेंबर रोजी जाहीर होईल व जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर या दरम्यान करेक्शन करू शकता। जे काही फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स आहे ती 11 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर होईल व ऑनलाइन चॉईस फिलिंगची जी काही विंडो आहे ती 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या दरम्यान असेल व कॅप राऊंड 1चे जे काही निकाल आहेत ते 15 सप्टेंबर रोजी जाहीर होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा BSc नर्सिंग कॅप राऊंड 1चा शेड्यूल आहे। जेही विद्यार्थी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये म्हणजेच 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान आपापले रजिस्ट्रेशन करून घ्या। जर आपण BSc नर्सिंगची पात्रता पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यावर्षी जेही विद्यार्थी CET क्वालिफाय आहेत, MH नर्सिंग CET असेच विद्यार्थी या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे विद्यार्थी ओपन आणि EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% मार्क असणं आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर जर आपण SC BCचा विचार केला व इतर रिझर्व कॅटेगरीचा विचार केला, VJNT SC ST या विद्यार्थ्यांना कमीत कमी 40% मार्क असणं आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी नर्सिंग CET साठी रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर जे विद्यार्थी डिसेबल आहेत, PWD आहेत, या विद्यार्थ्यांना 45% मार्क आवश्यक आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला यावर्षी एक न्यूज आली होती की 0 मार्कावर देखील BSc नर्सिंगला ॲडमिशन मिळतील, परंतु आता हे जे काही नियम आहेत त्यामध्ये CET सेल मार्फत बदल करण्यात आलेला आहे। कॅप राऊंड 3 नंतर हे नियम आणखी बदलू शकतात। ज्याप्रमाणे मागील वर्षी 0% वर देखील विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन मिळालं, त्याचप्रमाणे याही वर्षी ज्या विद्यार्थ्यांना 40% पेक्षा कमी मार्क आहेत त्यांना देखील कॅप राऊंड 3 नंतर ॲडमिशन मिळेल। या संदर्भात कॅप राऊंड 3ची जी काही प्रोसेस आहे त्या टायमिंगमध्ये CET सेल मार्फत एक सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाऊ शकतं। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत, 10%, 0%, 20-30 अशा पद्धतीने, या विद्यार्थ्यांनी काळजी करू नका, संयम ठेवा। कॅप राऊंड 3 पर्यंत तुमच्या संदर्भात देखील काही ना काही अपडेट आपल्याला मिळू शकतं। तुर्तास जेही विद्यार्थी पात्र आहेत या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या। या संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं। यावर्षी BSc नर्सिंगचे जे काही राऊंडचे नियम आहेत ते फार कडक झालेले आहेत, त्यामुळे योग्यरित्या व योग्य कॉलेजची निवड करणं फार महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला एखादं D ग्रेड कॉलेज मिळालं तर तुमचं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं,
कारण राऊंडचे नियमच तशा पद्धतीने आहेत। जर तुम्हाला एकदा कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारकच आहे। जर तुम्ही ते कॉलेज नाही घेतलं तर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमधून बाद केलं जाईल। त्यामुळे योग्य व्यक्तीची मदत घ्या व आपले BSc नर्सिंगचे स्वप्न पूर्ण करा। ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा। त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांची मदत होईल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।